नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आपण मजेत आहात ना? चला तर मग आज आपण हरिपाठातील दुसरा अभंग व त्याचा अर्थ पाहणार आहोत. चला आपण सुरुवात करूया. चहुवेदी जान साई शास्त्री कारण, 18ही पुराणे हरीची गाती. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू. एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमान घाली म्हणा. ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ, भरला घन दाट हरी दिसे. 4 वेद आणि 6 शास्त्रे यांनी या विश्वाचा कर्ता हरी आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद व सामवेद असे वेदांचे 4 भाग आहेत. सर्व शास्त्रांचा ब्रह्म सत्यम जगन्मिता हा अर्थ, हा सिद्धांत आहे. तसेच विष्णू पुराण, शिवपुराण, वायुपुराण याप्रमाणे 18 पुराणे आहेत. सर्व पुराणांची श्लोकसंख्या 4 लक्ष आहे. प्रत्येक पुराणात त्या त्या देवतेची स्तुती केलेली आहे. याला ज्ञानेश्वर माऊली 18ही पुराणे हरीशी गाती असे म्हणतात. सर्व वेद, शास्त्रे आणि पुराणे एकमुखाने सांगतात की नामसंकीर्तनाने पातकांचा नाश होतो, सर्व दुःखांचा नाश होतो. इतकेच नव्हे तर ईश्वराची प्राप्तीसुद्धा होते. दह्याचे मंथन केल्यानंतर आपण सारभूत असे नवनीत घेतो. त्याचप्रमाणे या वेदशास्त्र पुराणातील सारभूत तत्व म्हणजेच ईश्वर आहे. त्याला आपण आत्मसात केले पाहिजे. वेदशास्त्रे, पुराणे यामध्ये अनेक देवदेवतांची साधना सांगितली आहे. त्यामुळे साधकाला नेमका कोणता नाममंत्र जपावा हे समजत नाही. जसे आगगाडीच्या इंजिनासमोर उभे राहिले तर गाडीच्या डब्यांची लांबी आपल्याला कळत नाही, इतकेच काय आपल्याला कोणत्या डब्यातून प्रवास करावायचा आहे हेही कळत नाही. ते आपल्याला गाडीचा कंडक्टरच सांगतो. त्याचप्रमाणे या वेदशास्त्र पुराणातील असंख्य लांबलचक साधना यादीतील नेमका आपला इष्टगुरु सद्गुरू सांगतात. इष्टमंत्र सद्गुरू सांगतात. ज्ञानेश्वर महाराज 3ऱ्या चरणात ईश्वराला अनंत या नावाने संबोधतात. अनंत याचा अर्थ ज्याला अंत नाही, व्यापक, नित्य, सर्वात्मा आणि देशकाल वस्तूंनी अपरिच्छिन्न आहे असा केवळ ईश्वरच आहे. वेदपुराणात काही वादग्रस्त भाग आहे तर काही क्लिष्ट प्रमेय आहेत. याचा विचार न करता तू केवळ ईश्वर आणि त्याची प्राप्ती याचाच विचार कर. या मात्र व्यवहारात नेमके उलटे दिसते. संसारात मनुष्य ईश्वर सोडून घरदार, पैसा, अडका यांच्यासारख्या भौतिक सुखाच्या पाठीमागे लागून शेवटी दुःखी होतो. याबाबत एक विनोदाची आठवण येते. एक सरदार जे आपल्या मित्राला सांगतो की काल रात्री मला चोरांनी लुटले आणि मी कंगाल झालो. त्यावर त्याचा मित्र म्हणतो, अरे तुझ्याजवळच्या पिस्तुलाचा उपयोग तू का नाही केलास? त्यावर सरदारजी सांगतो, तुला मघा एक सांगायचे राहिले. मी पिस्तूल कोटाच्या आतल्या खिशात लपवून ठेवल्यामुळे ते चोरीला गेलेच नाही. हा विनोद आहे खरा, पण प्रत्यक्षात आपण जीवनातही असेच घडते. आपल्या जीवनात आपण प्रत्येक व्यक्ती जीवनात कसे सुखी नाही हे सांगत असतो, परंतु आपल्याजवळ असलेल्या रामनामाच्या मंत्ररूप अस्त्राचा वापर न करता आपण दुःखी होतो. एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमान घाली मना. या अभंगात माऊलींनी एक सिद्धांत आणि नामस्मरणाचे महत्त्व सांगितले आहे. माऊली म्हणते, प्रत्यक्ष हरी आत्मरूपाने प्रत्येक प्राणीमात्रात आहे आणि तत्वरूपाने तो सारखा आहे. गीतेच्या 18व्या अध्यायात हेच सांगितले आहे. प्राणीमात्रांच्या हृदयात ईश्वर रूपे मी वास करीन. ईश्वराची प्राप्ती योग, यज्ञयाग, सांख्ययोग, नामस्मरण यासारख्या मार्गांनी होते. परंतु बिकट वाट व ही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको. संसारामध्ये ऐसा आपुला उगाच भटकत फिरू नको. या काव्याच्या ओळीप्रमाणे अवघड मार्ग सोडून आपण नामस्मरणाच्या सोप्या मार्गाचे अवलंबन करावे.
श्रोते हो, तुम्हाला हा दुसरा अभंग व त्याचा अर्थ कसा वाटला हे मला लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जरूर सांगा. धन्यवाद.